काँग्रेसला वाटत होतं आता भारत वर्षानुवर्ष आपल्याच ह्याच्यात आहेत, पण त्यांच्या कितीतरी चुका झालेल्या आहेत ज्याच्यामुळे तर ही परिस्थिती आलेली आहे ना. मला वाटतं आपण सगळेच गुन्हेगार आहोत. किशोर कदम हे महाराष्ट्राला अतिशय परिचित असणारं नाव, उत्कृष्ट अभिनेता, तसंच अतिशय संवेदनशील असा कवी, सौमित्र म्हणून हे महाराष्ट्राला परिचित आहे. एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणात ज्या उलथापालथी होत आहेत त्या उलथापालथीनं संवेदनशील माणूस अस्वस्थ आहे आणि ती अस्वस्थता एका कवीची अस्वस्थता त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली आणि महाराष्ट्रातला जो सुजाण नागरिक आहे, इथला महाराष्ट्रातला संवेदनशील माणूस आहे, त्याला ती अपील करते. का अपील करते, समाज कसा आहे यावर त्यांच्यासोबत आपण आज बोलण्यासाठी भेटलो आहोत. नमस्ते. आपण ज्या पद्धतीचं गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या, कवी म्हणून सौमित्र किती अस्वस्थ झालं? हा प्रश्न मुळात खूप मला आवडला नाही हा प्रश्न. मीच का अस्वस्थ व्हावं? मला असं वाटतं की हा कॅमेरामनसुद्धा आतून कुठेतरी अस्वस्थ असेल, तू असेल अस्वस्थ, हा रिक्षावाला जो बाजूला चालला आहे तो पण अस्वस्थ असेल, समाजातला प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे आतून. आजूबाजूला जे काही घडतं, आता लोकांच्या विचारधारा वेगळ्या असतील, परंतु जे काही घडतं आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्र राज्यात जे काही घडतं आहे ते इतकं अस्वस्थ करणार आहे, इतकं फिक्शनसारखं वाटणार आहे, कादंबरीसारखं वाटणार आहे, एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखं वाटणार आहे. आणि प्रगल्भ असं राजकारणाची जी परंपरा आपली महाराष्ट्राची आहे, वर्षानुवर्ष जे दिग्गज होते, यशवंतराव चव्हाण होते, मधु दंडवते होते, SM जोशी होते, डांगे होते, ही सगळी जी दिग्गज मंडळी होती जी डिग्निफाईड पद्धतीने राजकारण करत होती आणि त्यांचं डिग्निफाईड राजकारण ऐकणारा डिग्निफाईड समाजसुद्धा होता असं मला वाटतं. आज आपला समाज डिग्निफाईड नाही राहिलेला असं मला वाटतं. कारण आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा इंग्रज होते तरीसुद्धा संगीत नाट्य होत होती, नाटकाला लोक जात होती, क्लासिकल सिंगिंग तेव्हा खूप जोरात होतं, पण तरीसुद्धा आपण परकीयांच्या अंमलाखाली होतो ना. पण लोकांना त्या परकीय पंखाखाली राहण्याची सवय झाली होती. इंग्रजांनी वर्षानुवर्ष आपल्यावर राज्य केलं होतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यांनी 150 वर्ष राज्य केलं आणि आपण 70व्या वर्षामध्ये आपलं काय करून घेतलं. आपण स्वतःच पारतंत्र्यात चालत गेलो किंवा आपल्याला त्या रस्त्यावरून ओढत कुत्र्याला जसं आमिष दाखवत आणतात तसे आपण नकळत या रस्त्यावर ओढलो गेलेलो आहे. परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे असं मी म्हणणार नाही. किंबहुना लोक असं म्हणतात की आमच्या काळात चांगलं होतं, ते म्हणायचे आमच्या काळात चांगलं होतं. तसं मी म्हणू शकतो की आमच्या काळात चांगलं होतं, काही वर्षांपूर्वी चांगलं होतं. पुढच्या पिढीचे लोक म्हणतील आमच्या काळात चांगलं होतं. म्हणजे पद्धती बदलत जाणार आहेत, इंटेन्सिटी बदलत जाणार आहे. हे जगातच सगळा फिनॉमिना आहे. आणि जो माणूस विचार करतो, जो माणूस वाचतो, जो माणूस सिनेमा पाहतो, जो माणूस नाटक पाहतो, जो माणूस पेपर वाचतो तो बाद झाला आहे. आज पेपर वाचणाऱ्या आधी आपलं वाचन कसं वाढलं? आपण वृत्तपत्र वाचनातून आपली वाचनाची सुरुवात केली. त्या वृत्तपत्रांचा दर्जा पण आता इतका घसरलेला आहे आणि मुळात मीडियामध्ये आपल्याला इन सेकंड आपल्याला लगेच कळतं की तिथे काय घडलं आणि वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी येतं. कोइन्सिडेंटली आता मी एक वेब सिरीज करतोय, त्याच्यामध्ये एका वृत्तपत्राच्या सगळ्याचीच कथा आहे की काय त्यांचं राजकारण चाललेलं असं, बातम्या कशा घडवल्या जातात, वाजवल्या जातात. तर हे सगळं आसपास घडतं आहे आणि एक संवेदनशील नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून अस्वस्थ व्हायला होतं. आज
म्हणजे मजुरांच्या आयुष्यात कदाचित फरक पडत नसेल, पण कुठेतरी त्यांना जाणवत असेल की काहीतरी खडबड होतीये, काहीतरी कुठेतरी पडतंय, काहीतरी बुजतंय, काहीतरी नष्ट होतंय. ही सगळी अस्वस्थता आहे. पण ह्या समाजात ज्या पद्धतीने हे चाललंय, अगदी काय सामान्य माणूस त्याच्याकडे बघताना सगळं त्याला आपण काहीच करू शकत नाही, याचा भाग पण होऊ शकत नाही आणि टाळता पण येऊ शकत नाही, असा फीलमध्ये हा सगळा समाज सामान्य माणूस जगतोय. सामान्य माणूस, अरे तू पण तशातच जगतोय ना, मी पण तशातच जगतोय, हा पण तशातच जगतोय. कोण काय करू शकणार आहे सांगा बरं? कुणीच काही करू शकत नाही. त्यामुळे आपण फक्त बघायचं आणि आता पुढे काय होतंय. मी एका आता लेटेस्ट एक कविता लिहिली होती, त्याच्यामध्ये एक ओळ होती की आपला अख्खा समाजच आता पुढे काय होतंय याच्यामध्ये जगतो आहे, थ्रिलरमध्ये जगतो आहे. आणि ती परिस्थिती आणून ठेवलेली आहे सगळ्या राजकारण्यांनी मिळून. इकडचे तिकडे गेलेत, तिकडचे इकडे आलेत, इकडचे म्हणतात आमचेच तिकडे जास्त दिसत आहेत, तिकडचे म्हणतात तुम्हीच आम्हाला इकडं पाठवलं वगैरे. हे सगळं खेळीमेळीचं वातावरण विधानसभेत आहे, पण बाहेर असं खेळीमेळीचं वातावरण नाही. सामान्य माणूस अस्वस्थ आहे. म्हणजे सामान्य म्हणजे कोण? रस्त्यावर काम करणारा, बाजारात भाजी विकणारा, कडियाचं काम करणारा, प्लंबर असणार, इलेक्ट्रिशियन असेल, आणि तू आणि मी, काय फरक आहे आपल्यामध्ये? आपण सगळे अस्वस्थ आहोत. फक्त तू माझ्यासमोर माईक धरलेला आहे, तू माईक धरण्यासाठीचं एक काम करतोय, तो गवंड्याचं काम करतोय. पण तो परवा सिमेंट लावताना मी ऐकलं, अभी ये तो हो नहीं वाला है, अभी देखो मजा आगे तुम. म्हणजे जे राजकारणासाठी जी आयुध वापरली जातात ते कडियाला पण कळतं की अभी देखो मजा आने वाला है. तर अशी सगळी परिस्थिती आहे आणि त्याच्यात आपण पण जागा आहे हा माणूस. सगळ्या वेगवेगळ्या घटनांकडे तो अतिशय तरलपणे पाहतोय, त्याला समजतं हे नक्की काय होतंय, अगदी काय. पण अशीच परिस्थिती राहावं असं वातावरण आहे की आणखी याला काहीतरी छेद देण्यासाठी पूर्वी वेगवेगळ्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी, त्याच्या विरोधात एखादा आवाज उठायचा, तशा पद्धतीचं वातावरण आता निर्माण होईल किंवा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक काळामध्ये जेव्हा अशी परिस्थिती आली तसा आवाज उठलेलाच आहे. परिवर्तन हे नैसर्गिक आहे. काँग्रेसला वाटत होतं की आपण आता भारत वर्षानुवर्ष आपल्याच ह्याच्यात आहेत, पण त्यांच्या कितीतरी चुका झालेल्या आहेत ज्याच्यामुळे तर ही परिस्थिती आलेली आहे ना. हां, ज्याच्यामुळे त्यांना प्रश्न विचारले जातात आहेत आणि त्यांना उत्तरं देता येत नाही. आज काय काय चाललंय माहिती आहे कुणाला का? म्हणजे जे लोक काय म्हणू तुला आत आहेत, आता ईडी बीडी लावलंय सगळ्यांना. मला वाटतं आपण सगळेच गुन्हेगार आहोत. कधीतरी तू नो एंट्रीमधनं गेलाच असशील की आयुष्यात, कधीतरी तू विदाऊट तिकीटमध्ये गेलाच असशील की आयुष्यात, कधीतरी मी काहीतरी चुकीचं केलंच असेल की. याचा अर्थ अख्खा समाज गुन्हेगार आहे. आणि तरी सुद्धा तो समाज आहे. सभ्य लोकांचा समाज म्हणजे काय हा प्रश्न कवी म्हणून मला पडतो. जर प्रत्येक माणसाने असे छोटे छोटे सगळे गुन्हे केलेले आहेत तर मग हा समाज कोणाचा आहे? गुन्हेगारांचा आहे की सभ्य लोकांचा आहे? मग सभ्य लोक कोण आहेत? जे हे राज्य चालवतात ते सभ्य आहेत की आपल्या नकळत आपण नो एंट्रीमध्ये शिरतो आणि सुटण्यासाठी हवालदाराला म्हणतो जरा ॲडजस्ट करून घ्या चहा. आपण म्हणजे आपली वृत्तीच ही झाली आहे का? हे फक्त आपल्या समाजात आहे की युरोपमध्ये पण आहे, अमेरिकेत पण आहे, फ्रान्समध्ये पण आहे. माणूस म्हटल्यावर चुका या होणार. चुका करण्यासाठीच तर माणूस जगत आलाय, तर तो बरोबर ठरू शकतो ना. त्याच्यामुळे तर जग चालतं. पण जर तुम्ही त्याच्याकडे पाहण्याची दृष्टीच कंप्लीट बदलली आणि दिसेल त्या माणसाला टार्गेट करून जर तुम्ही म्हटलात की आता हे असं आहे, आता हे असं आहे, असं करावं लागेल,
असं होत आहे की काय असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे आपण सगळेच भांबावून गेलेलो आहोत. पहिली जी कविता लिहिली काय झाडीच्या निमित्तानं एकूण समाजाचंच चित्रण दिसलं. ते सगळ्याचीच समीक्षा करण्याची वेळ आली. एवढ्या टोकापर्यंत आपण चाललो आहे का? नाही, ॲक्च्युली म्हणजे ती कविता का गाजली मला माहिती नाही. ॲक्च्युली प्रफुल्ल शिलेदारचा नागपूरहून फोन आला होता आणि आमचं बोलणं चाललं होतं साहित्यिक इकडे तिकडे तिकडे तिकडे. म्हटलं अरे ती फेसबुकवर मी लिहिली आहे कविता, तू वाचली कुठली? अरे मी ऐकलं त्याच्याबद्दल पण मी वाचली नाही ती. मी म्हटलं थांब तुला पाठवतो म्हणून मी ठेवलं आणि व्हॉट्सअप काढलं मी. आणि काय झाडी काय डोंगर काय हाटील आणि थांबलो मी. म्हटलं ही तर कविता आहे. त्याच व्हॉट्सअपवर मी ती जर्रकन एका ह्याच्यात लिहून टाकली की काय झाडी काय डोंगर काय हाटील काय गावकरी काय सरपंच काय पाटील काय समाज काय उमेदवार काय पक्ष काय आमदार काय खासदार काय लक्ष. हे असं एक 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 सुचत गेलं. पण ती ओपन एंडेड कविता आहे. ती कविता संपलीच नसती. सगळं कुणीही कितीही लिहू शकतं त्याच्यामध्ये मी 1000 ओळीसुद्धा लिहू शकलो असतो. परंतु कुठेतरी संपायला पाहिजे होतं म्हणून मी ते कुठेतरी संपवलं. पण ज्यांना ज्यांना ती कविता कळलेली आहे, ज्यांना ज्यांना आसपास भोवताल कळतो आहे, ज्यांना ज्यांना राजकारण कळतं आहे, समाज कळतो आहे, ज्यांना ज्यांना सोशल मीडिया कळतो आहे, ज्यांच्याकडे विनोदाचं अंग आहे, ते सगळे आपापल्या परीने ती कविता वाढवत चाललेले आहे. म्हणजे एखादी लोककथा कशी कर्णोपकरणी तोंडी तोंडी वाढत जाते आणि प्रत्येकजण आपापली काहीतरी भर घालत असतो, तशी ती कविता वाढत चालली आहे. जशी माझी कविता बघ माझी आठवण येते का, त्याचे कितीतरी पॅरडीज झाल्या, कितीतरी अर्थ प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तशी ती कविता झालेली आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीला ती खूप लागू होती, कारण आजूबाजूला सगळंच इतकं मजेशीर चाललं होतं की सगळंच त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून ती कविता आवडली असावी असं मला वाटतं. पण मी प्रासंगिक लिहिणारा कवी नाही आहे, मी राजकीय कविता लिहिणारा नाही आहे, मी बाऊल लिहिणारा कवी आहे, मी गाणी लिहिणारा कवी आहे, दिसन नकळत जाई लिहिणारा कवी आहे, बघ माझी आठवण गारवा लिहिणारा कवी आहे, नकळता असे ऊन मागून येते लिहिणारा कवी आहे मी. आणि तरी मी नावाच्या कविता संग्रहातल्या रोमॅन्टिकच्या अंगाने जाणारा कवी आहे. पण मधल्या काळामध्ये माझ्यातल्या कवीला काहीतरी तर जाणवत असेल की आपण जो चालतो आहे तो रस्ता आता आपण फुलांचा राहिलेला नाही, ताऱ्यांचा राहिलेला नाही. आता पायाखाली खड्डे पण यायला लागलेत, रस्ते बुजत पण चाललेत, मातीचे रस्ते झालेत. आणि त्या मातीच्या रस्त्यांबद्दल लिहायचं की नाही, फुलं हरवून गेलीत त्याच्याबद्दल लिहायचं की नाही, चांदण्या विझून गेल्या आपल्या आयुष्यातल्या त्याच्याबद्दल लिहायचं की नाही. आणि हळूहळू माझ्या कवितेने कूस बदलायला सुरुवात केली आहे. चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो तशी चक्क माझ्याच कवितेने माझ्यासमोर हळूहळू कूस बदलली. आणि कुठलाही कवी संपूर्णपणे 90 अंशात 180 अंशात बदलतो असं नाही, त्याची मूळ वृत्ती ही राहतेच. पण माझ्यातली जी रोमॅन्टिक संवेदनशीलता आहे ती आता जास्त टोकदार, तिरकस, वेगळ्या दृष्टीची होऊन समाजाकडे पाहायला लागलेली आहे. आताही मी पावसाची कविता लिहीन, पण त्या पावसामध्ये पावसाचं वय असेल, पावसाचं राजकारण असेल, दुष्काळ असेल, शेतकरी असेल, शेतकऱ्याची मुलगी असेल, तिचं प्रेम असेल, गावातला आमदार असेल, त्याला लागणारा पाऊस असेल, त्याच्याकडे असलेली छत्री असेल, असं सगळं कवितेत बदललेलं आहे. आणि ते काही ठरवून बदलता येतं असं मला वाटत नाही. जर खरोखर जखम ओली ठेवली, उघडी ठेवली, तर आपोआप काहीतरी येतंच असं मला वाटतं. ह्या काय झाडी या कवितेनंतर पुढचं जे फ्लोर टेस्टिंगच्या निमित्तानं जे लिहिलं गेलं, समाजाला नको आहे का अभिजात, क्लासिकल
का थिल्लरपणावरच समाज जास्त विश्वास ठेवू लागलाय समाज म्हणून? नाही, आत्ता माझं त्या कवितेमध्ये आणखीन वेगळं हे पण होतं की आत्ता जे राजकारण जे चाललं आहे, म्हणजे अमित शहा असतील, मोदीजी असतील, आपले फडणवीस साहेब जे आहेत, हे सत्तेसाठी क्लासिकल राजकारण करतायत असं माझं म्हणणं आहे. क्लासिकल राजकारण करतायत. उद्धव ठाकरे आणि राऊत साहेब हे सगळे, शरद पवार साहेब हे सगळे आता एकमेकांबरोबर क्लासिकल राजकारण करतायत. राजकारण कसं क्लासिक असावं, म्हणजे चर्चिलचं जे क्लासिक राजकारण होतं, हां, युरोपच्या दुसऱ्या महायुद्धाच्या हिटलरच्या वेळेला त्याने जगाबरोबर जे क्लासिकल केलं होतं ते आपल्या राज्यात चालू आहे असं मला वाटतं. त्या लेवलचं राजकारण चालू आहे. याच्याकडे आपण म्हणतो की लोकांना त्रास होतोय, अस्वस्थ, पण समाजाला अशा प्रकारचं राजकारण बघण्याची सवय नाही. अशा प्रकारचं कधीच बघितलेलं नाही. तर ही एक प्रकारची क्लासिकल खेळण्याची पद्धत आहे. पण क्लासिकल खेळता खेळता कधी कधी आपण थ्रिलर लिहायला लागतो. क्लासिकल गोष्ट मध्येच सुटून जाते आणि आपण अतिशय सवंग असं काहीतरी लिहायला लागतो, बोलायला लागतो. तर कुठल्या राजकारण्याकडनं कधी काय खेळी होईल, सगळेच आपापल्या पद्धतीने खेळतायत. पण आता जे काही चाललंय ना ते क्लासिकल राजकारण चाललंय वेगळ्या पद्धतीने असं मला वाटतं. आणि हे जर खरोखरच चांगल्या भावनांनी खेळलं गेलं तर खरोखरच चांगला बदल होण्याची शक्यता आहे. आता शेवटचं आपण हे करू की समाज म्हणून इथला सामान्य माणूस असू द्या किंवा एकदम इलिट क्लासमधला अभिजान माणूस असो, पुन्हा सगळ्यांची एक टेस्ट घेण्याची वेळ आली का या निमित्तानं? सगळ्या ह्या वातावरणाचा विचार करता की सगळं चाललं ठीक आहे, मला काय करायचं अशी एक भूमिका, आणि दुसरी गोष्ट माझा काय फायदा मिळेल या निमित्तानं अशी एक भूमिका, ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांचीच टेस्ट करण्याची आता वेळ आली. कोण करणार टेस्ट कोण करणार? तिकडे विधान भवनामध्ये सभापती असतो, काही नियम असतात, बसून आवाजी हात उचलून वगैरे मतदान. समाजामध्ये कशी टेस्ट करणार तुम्ही? ज्याची त्याला स्वतःला टेस्ट केली पाहिजे असं मला वाटतं. ज्याचं त्यानं स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. आत्ता जे काही चाललेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये, याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू पण मी असा देतो की 14च्या आधी लोक राजकारणाबद्दल बोलायचे, परंतु 16, 17, 18 नंतर सामान्य माणूसही राजकारणाबद्दल विचार करू लागला, बोलू लागला, एकमेकांशी बोलू लागला. आज समाजामध्ये खालपासून वरपर्यंत सगळी माणसं, मलबार हिलच्या फ्लॅटमध्ये बसून पण आणि फुटपाथवर बसलेला माणूस पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे राजकारण बोलतो आहे. म्हणजे राजकारण काय असू असतं आणि कसा देश चालतो, कसा समाज चालतो याची जाणीव ह्या सगळ्या परिस्थितीने करून दिलेली आहे काही वर्षामध्ये. ही एक निश्चित चांगली गोष्ट आहे आणि याचा पुढच्या पिढीला निश्चित फायदा होईल. 60 वर्षांमध्ये 70 वर्षांमध्ये काँग्रेसने इतकं म्हणजे राजकारण चांगलं चालवलं होतं, पण सामान्य माणूस कधीच राजकारणाबद्दल इतका विचार करत नव्हता कि ऐसा हो गया वैसा हो गया, रिक्षाला अभी वो उसको काय को देंगे, अभी नहीं, अभी वो आने वाला ही नाही, ही अशी माणसं बोलत नव्हती. ह्या सगळ्या परिस्थितीमुळे आता माणसं विचार करायला लागली आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने करतो आहे, तू तुझ्या पद्धतीने करतो आहे, मी माझ्या आपला क्लास वेगळ्या पद्धतीने करतो आहे, वेगळा क्लास वेगळ्या पद्धतीने करतो आहे. पण हा क्लॅश जो आहे त्याच्यातून ठिणग्या उडतात. त्या ठिणग्यातनं फुलं झाली पाहिजेत की वणवा लावला पाहिजे, लागला पाहिजे, हे परिस्थितीच ठरवेल असं मला वाटतं. खरं तर परिस्थितीवरच बऱ्याच गोष्टी आपण सोपवून देत असतो. ही कविता खरं तर जी फ्लोअर टेस्टची आहे ती विचार करायला लावणारी आहे, लोकांना काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी, आत्मचिंतन करण्यासाठी. त्यामुळं जरा ही कविता आपण आपल्या सगळ्या वाचकांसाठी, प्रेक्षकांसाठी जरा सादर करूया. आणखीन एक कविता त्याच्यानंतर म्हणणार आहे मी. आता
तुम्ही भेटला सोडणार थोडी आहे मी. कवीला हां. कवीला कविता ऐकणारे मिळाले तर सोडतोय थोडी. आपण क्लासिक्सवर नव्हे तर थ्रिलरवर प्रेम करत होतो. हे ज्यांना ज्यांना कळलं त्यांची त्यांची फ्लोर टेस्ट व्हायला हवी. फ्लोर टेस्टच्या आदल्या रात्री सुचलेली कविता आहे. त्या फ्लोर टेस्टची काही संबंध नाही. फ्लोर टेस्ट हा फक्त हे वाक्य आहे. आपण क्लासिक्सवर नव्हे तर थ्रिलरवर, कारण डोस्टोव्स्की वाचणारा माणूस असो किंवा हिंदू वाचणारा माणूस असो, हां, अरुण साधू वाचणारा माणूस असो, प्रत्येकजण आता उद्या काय होईल फ्लोर टेस्ट याच्यातच होता. आपण क्लासिक्सवर नव्हे तर थ्रिलरवर प्रेम करत होतो. हे ज्यांना ज्यांना कळलं त्यांची त्यांची फ्लोर टेस्ट व्हायला हवी. सामान्य जनता असतेच, ती असतेच, त्यांना क्लासिक माहीत नसतं. ती असतेच, त्यांना क्लासिक माहीत नसतं. आता क्लासिक माहीत असलेले, पचवलेले, जगलेले, शिकवलेले, आठवलेले, विसरलेले सगळेच थ्रिलरच्या चक्रव्यूहात अडकलेलो आहोत. थ्रिलरच्या चक्रव्यूहात अडकलेलो आहोत. खरं सांगू, क्लासिक फक्त समीक्षक बुद्धीच्या लोकांसाठीच असावं. खरं सांगू, क्लासिक फक्त समीक्षक बुद्धींच्यासाठीच असावं. आपण वाचणारे, लिहिणारे, पुढे काय होणार यातच मोठे झालेलो असतो. पुढे काय होणार यातच मोठे झालेलो असतो. आपल्याला फक्त क्लासिक माहीत असतं. राजकारण आजकाल क्लासिक होत चाललं असून आपण सगळे थ्रिलर झालो आहोत. राजकारण आजकाल क्लासिक होत चाललं असून आपण सगळे थ्रिलर झालो आहोत. आता आपल्या आयुष्यात कधीही काहीही घडू शकतं. आता आपल्या आयुष्यात कधीही काहीही घडू शकतं. म्हणजे अशी ही कविता तुला म्हणजे लक्षात ठेवली तू, म्हणजे ती बरी झाली असावी असं मला वाटतं. उत्कृष्ट झाली. लोकांपर्यंत किती पोहोचली आहे मला माहिती नाही. दुसरी कविता, मी खूप महत्वाचा माणूस आहे असं नाही, पण मी बोललेलं आवडतं, लोकांना समजतं असं मला वाटतं. मी बोलावं असं वाटतं म्हणून मी आता बोलतो आहे. पण मी काहीही बोलणार नाही, कारण मला सांभाळूनच बोललं पाहिजे. ही पण एक कविता आहे. ही पण एक कविता आहे. आपण फक्त जे घडतंय ते बघत बसू शकतो. आपण फक्त जे घडतंय ते बघत बसू शकतो. या वाक्याचा अर्थ आपण तेच आहोत ज्यांच्यामुळे हे घडतं आहे. आपण फक्त जे घडतंय ते बघत बसू शकतो. या वाक्याचा अर्थ आपण तेच आहोत ज्यांच्यामुळे हे घडतं आहे. खरं तर त्यांनी हे होऊ द्यायला नको होतं. खरं तर त्यांनी हे होऊ द्यायला नको होतं. त्यांनी असं का केलं हा मूळ प्रश्न नसून, त्यांनी असं का केलं हा मूळ प्रश्न नसून, आपणही असं का करतो आहोत हा मूळ प्रश्न आहे. आपणही असं का करतो आहोत हा आहे. मला काही वाटणं, यावर तरी निदान अजून काही निर्बंध नाहीत याचाही आनंद मला घेता येत नाही. मला काही वाटणं, यावर तरी अजून निर्बंध नाहीत याचाही आनंद मला घेता येत नाही, कारण उद्या सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, अपरात्री मी काय करेन याची खात्री मलाच राहिलेली नाही. मी काय करेन याचीच खात्री मला राहिलेली नाही. मला काही वाटणं, यावर अजून तरी निर्बंध नसले तरी याचा आनंदही मला घेता येत नाही, कारण उद्या सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, अपरात्री मी काय करीन याची खात्री मलाच राहिलेली नाही. मी काय करावं?
सायकॅट्रिस्टकडे जावं की माझ्या विचारधारेविरुद्ध असणाऱ्या कुणाकडे, की नेमकी काय आहे माझी विचारधारा हे मुळात तपासून पाहावं. काही आजार झाला असावा की शाबूत ठेवता येत नसावं मलाच माझं अस्तित्व म्हणणं. मी कोण आहे? मी कोण आहे? सामान्य, अतिसामान्य, मध्यमवर्गीय, दारिद्र्य रेषेखालील, व्यसनी की गुन्हेगार, की विचार करणारा की न करणारा, कळलेला की न कळलेला, न कळलेला काहीच. मी उभा आहे या शहरात माझीच ओळख विचारत. मी कोण आहे आणि ते कोण आहेत ज्यांच्यात मी राहतो आहे. ते कोण आहेत ज्यांच्यात मी राहतो आहे. अशी कविता. हे सौमित्र हे नेहमीच आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की त्यांची एक बाजू होती की रोमॅन्टिक कवी म्हणून, पण समाजातल्या वेगवेगळ्या घटनांना अस्वस्थ झालेला आणि त्याला ह्या सगळ्या घटनांमध्ये उत्तरं शोधणारा कवी जो तुमच्या आमच्यात प्रत्येकात आहे, तो अधिक टोकदारपणे समोर आपल्याला आल्याचं दिसतो आहे. आणि भविष्यात ह्या कवीकडून महाराष्ट्राला अनेक काही मिळो, वेगळी दिशा मिळो ही अपेक्षा व्यक्त करतो. रणधीर कांबळे, पुढारी ऑनलाईन, मुंबई.